तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना पक्षावर ताबा घ्यायचा होता. आमदार रोहित पवार यांचा थेट आणि गंभीर आरोप. दादा यांचं ऐकत नसल्यामुळे कंट्रोल मिळवण्यासाठी अपघात घडवला का, संशय केला व्यक्त. जय पवारांनी दबावामुळे पत्रकार परिषद रद्द केली का, रोहित पवारांचा सवाल. तर राजकारण वंगाळ झालंय, सुनेत्रा काकींनी काळजी घ्यावी, रोहित पवारांचा सल्ला. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी बंगळुरूमध्ये 0 FIR दाखल. रोहित पवारांनी कर्नाटकात जाऊन दाखल केला FIR. गुन्हा बारामती पोलीस ठाण्यात हस्तांतरित. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस. मुख्यमंत्री दुपारी 3च्या सुमारास अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करणार. यंदाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा विरोधी पक्षनेत्याशिवायच. भोंदूबाबा अशोक खरातनं उभारलेल्या ईशानेश्वर मंदिरासाठी 2018मध्ये युती सरकारकडून 1.5 कोटींचा निधी. मंदिर परिसर विकासासाठी पर्यटन विभागाकडून हिरवा कंदील देण्यात आला. स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरातची शिक्षणात सुद्धा भोंदूगिरी. 10वीतला गणितासह 2 विषयात झाला होता नापास. अंकशास्त्र तज्ज्ञ असल्याचं कोणतंही अधिकृत प्रमाणपत्र खरातकडे नाही. नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातवर 7वा गुन्हाही दाखल. करिअर घडवण्याच्या उद्देशानं आमिषानं तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप. तर विरोध केल्यास कुटुंब संपवण्याचीही दिली होती धमकी. राज्यभरातील पेट्रोल पंपांवर वाहन चालकांची झुंबड. नागपूर, वर्धा, रत्नागिरीसह ठिकठिकाणी सकाळपासूनच पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा. पेट्रोल संपत आल्याच्या अफवांमुळे नागरिक चिंताग्रस्त. पश्चिम आशियातील युद्धाच्या संदर्भात केंद्र सरकारनं बोलावली सर्वपक्षीय बैठक. संध्याकाळी 5 वाजता संसद भवनामध्ये बैठक. सर्व पक्षांचे गटनेते राहणार हजर. इस्रायलच्या तेल अवीव शहरावर इराणचा मिसाईल अटॅक. इस्रायलच्या निवासी इमारतींचा काही भाग झाला उद्ध्वस्त. हल्ल्यामध्ये इस्रायलमधले 4 नागरिक जखमी. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती आता मात्र स्थिर. काल तब्येत बिघडल्यानं सर गंगाराम रुग्णालयामध्ये केलं होतं. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT.